नमस्कार मित्रांनो, घरगुती किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर हा व्हिडिओ आज आपण खूप दिवसांनी अपलोड करत आहोत. तर आज आपण बनवणार आहोत हॉटेलमधला जसा शिरा लागतो तसा आपण घरी बनवणार आहोत. आणि ते कशा पद्धतीने बनवणार आहोत मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. तर हे कढई पण घेतलेली आहे मी, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकलेला आहे. ते आता आपल्याला लालसर होजेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि इथं मी थोडंसं पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर ह्या पाण्यामध्ये हे साखर टाकायची आहे आपल्याला. आणि इकडं दुसऱ्या गॅसवरती हे गरम करायला ठेवायची आहे. तोपर्यंत इकडं आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर हे जे आहे आपल्याला चाचणी वगैरे काहीच घ्यायचं नाही. आपल्याला फक्त हे साखर यामध्ये विरघळायची आहे. आणि साखर विरघळताना ह्याच्यामध्ये थोडंसं केसर टाकायचं आहे. केसर टाकल्यानंतर खायलाही चांगला आणि कलरसुद्धा येतो चांगला. तर हे पहा, आपला इथं रवा भाजलेला आहे. तर यामध्ये आता मी घरचं तूप घेतलेलं आहे. तूप आपल्याला यामध्ये थोडंसं जास्त प्रमाणात वापरायचं आहे. तर आता ही तुपामध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि या शिऱ्याला जास्त एरवीच्या शिऱ्यापेक्षा जास्त तूप टाकावं लागते. इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी बारीक कुटून. हे ड्रायफ्रूट्स आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत. तूप टाकल्यानंतर टाकायचे आहेत, कारण की याबरोबर सुद्धा ते ड्रायफ्रूटसुद्धा थोडे भाजले जातात. किंवा तुम्ही फक्त तूप टाकून ड्रायफ्रूट अगोदर भाजूनसुद्धा घेऊ शकतात. तर इकडं आपलं तोपर्यंत हे पाणी गरम झालेलं आहे. त्यामध्ये केसर पण टाकलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण हा थोडासा पिवळा कलर टाकणार आहोत, जेणेकरून कलर छान येईल आपल्या शिऱ्याला. तर हे पाणी आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पाणीही जास्त प्रमाणात वापरायचं आहे या शिऱ्याला. तर तुम्ही पाहू शकतात कसाही आपला लगेच शिरा असा वर येत आहे आणि फुगती आहे लवकर. तर याला आता शिजू द्यायचं, म्हणजे एक 10 मिनिटाला तर ह्याला आता आपण थोडंसं झाकून ठेवू. एक 5 ते 10 मिनटं बारीक ह्याच्यावर त्याला हे करून घ्यायचं. मधलं पाणी सगळं आटून जाते. तर हे पहा, आपला 5-10 मिनिटानंतर टोपण उघडलेलं आहे. तर यामधलं सगळं पाणी आटून गेलेलं आहे. तर हे पहा कसा झालेला आहे शिरा. खमंग असा वास येत आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की करून पहा अशा प्रकारे शिरा. याला आपण प्रसादाचा शिरा किंवा हॉटेलमध्ये सुद्धा याच पद्धतीनं शिरा करतात. तर असंही तुम्ही करून बघा. तर भेटू आता आपण आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.